महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येईल आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा सरकारने आता डायरेक्ट जाहीर केलेली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आणि ही रक्कम शेतकरी मित्रांनो बघा, हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही बातमी बघा शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः पत्रकार परिषदात म्हणजे की बघा पेपरमध्ये समोर आलेलं आहे. आणि ज्यामुळे शेतकऱ्याचे समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता पात्र शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट न विचार करता पीक विमा जमा होणार आहे. कोणते पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे. बघा, यादीमध्ये नाव चेक करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघावे लागेल. बघा, आता तुम्ही पाहू शकता की 2022 तसेच 2023 आणि 2024 आणि बघा मे महिन्यातील 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे. आणि बघा, तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता. पीक विम्याची बघा वाटप सुरू झालं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येक जिल्ह्यात बघा 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. बघा, आता शेतकरी मित्रांनो 153 कोटी म्हणजेच की बघा ही बहुत म्हणजेच की खूप मोठी रक्कम. आता 153 कोटी आता शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट ही रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की पीक विम्याची बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते. शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्कीच तपासा. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि बघा विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचे नावेही या यादीत आहे. मागील 3 वर्षात म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे. आणि त्याचप्रमाणे भात पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा 50,000 रुपये, त्याचप्रमाणे ज्वारी पिकासाठी 33,000 रुपये, बाजरी पिकासाठी 32,000 रुपये, भुईमूग पिकासाठी 45,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 55,000 रुपये, त्याचप्रमाणे मूग पिकासाठी 28,000 रुपये, उडीद पिकासाठी 25,000 रुपये, तूर पिकासाठी 47,000 रुपये आणि कापूस पिकासाठी बघा 60,000 रुपये आणि मका पिकासाठी 36,000 रुपये. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे. आणि 2022 पासून तर 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी बातमी आहे. काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याला वाटप सुरू झालेलं आहे. आणि कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. सर्वप्रथम बघा कृषी विभागाने सांगितलं आहे की त्याचप्रमाणे 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्याच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारकडून आलेली आहे. आता शेतकऱ्याची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना काय बघा 30 ते 35,000 रुपये मिळत आहे. आणि कृषी विभागाने सांगितलं आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसात बघा 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आज दुपारी बघा आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्वच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका. कारण बघा DBD म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून द्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. आणि कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे. आणि सर्वप्रथम बघा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. आज या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी विभागाने कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की या 16 जिल्ह्याची यादी बँकेनं दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही. कारण ज्यांना काही महत्त्वाचे काम केले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. आणि 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आतापर्यंत 10 वर्षा इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता. आता तो बघा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र वेळी मिळत आहे.
पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे. आज बघा 16 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि डायरेक्ट 16 जिल्ह्यामधली की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे की बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात सोडायचा निर्णय झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. पीक विम्याचे काही महत्त्वाची अटी घालण्यात आलेल्या आहे की शेतकऱ्याला आता अटीची पूर्तता करण्यात त्यांना पीक विमा जमा होईल. त्याचप्रमाणे आता ते कोणती अटी आहे बघा, ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारनं सांगितलं आहे की बघा त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत. ती जमा केल्यावर त्यांना 100% पीक विमा मिळेल. आता राज्य सरकारने यासाठी बघा 3100 बघा 78 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचे SMS आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता. म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का. सर्वात पहिले हे 3 कामं कंप्लीट असली तरच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही हे काम केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही, तुम्हाला त्यांचा SMS येणार नाही. हे काम पूर्ण करा, कारण आजच बघा दुपारी म्हणजेच की दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज बघा ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्या जिल्ह्याची यादीसुद्धा आता बघा. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पुणे जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये KYC केली आहे त्यांना डायरेक्ट पैसे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा आजपासून पीक विम्याचा वाटप सुरू झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांमधील शेतकऱ्याला आज प्रति हेक्टर 15,000 रुपये मिळणार. आता काही शेतकऱ्याला 40,000 अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रक्कम मिळणार आहे. मंत्रिमंडळाने निकष थकीत करून नुकसान झालेल्या पिकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमचा पीक विमा बँकेत जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच यादी पहा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी पीक विम्याच्या दुसरी यादी जाहीर झालेली आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, दुसरी यादी शेतकऱ्याला ही एक मोठी खुशखबर आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेरकार संपलेली आहे. या 13 जिल्ह्यामध्ये बघा 15,000 रुपये पीक विमा जमा होण्यास सकाळपासूनच सुरू झालेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे. आणि त्याच महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा, आता काही ठिकाणी सकाळपासूनच जमा झालेला आहे, जर काही ठिकाणी बघा लवकरच जमा होणार आहे. आता 2,000 रुपयेपासून तर 15,000 रुपयेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा जमा होत आहे. काही शेतकऱ्याला 3,000 रुपयेपासून तर 5,000 रुपयेपर्यंत, काही शेतकऱ्याला 10 ते 15,000 रुपयेपर्यंत, काही शेतकऱ्याला बघा 20 ते 25 ते 30,000 रुपयेपर्यंत पैसे मिळत आहे. ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण हा पीक विमा वाटप आज मुहूर्त लागलेला आहे आणि आज डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणं सुरू झालेलं आहे. आता शेतकरी मित्र बघा, जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.